गुड मॉर्निंग, मी समीर अल्हाट. पण मागच्या वेळेस अननस ग्राफ्टिंग केलं होतं. सॉरी, ग्राफ्टिंग नव्हतं केलं, पण त्याला बाजारामधून आपण जे अननस खात्याचे जी मुळं असतात ती मुळं आपण फेकून देतो. पण मी मागच्या वेळेस एक प्रयोग केला होता. आमचे जे मित्र श्रीकांत पिंजरकर यांनी मला सांगितलं होतं की ही जर पाण्यामध्ये ठेवलं तर त्याला मुळं फुटतात आणि त्याचं झाड होतं. पण त्याच्याकडे मे बी ते झाड नीट वाढलं नाही. तर मी आमच्या धन्वंतरीचं RPS 76 जे लिक्विड आहे ते लिक्विड, नंतरनं बिजोरीच आहे, नंतरनं सॉईल गार्ड, असे 3 औषध एकत्र करून त्याचं मिश्रण तयार केलं. आणि ते मिश्रण तयार करून त्यामध्ये ते मी अननसाचे प्लांट मागच्या वेळेस तयार केले होते. तर त्यांना व्यवस्थित खूप सुंदर प्रकारे मुळं पण फुटली. आणि त्यांचं नंतर मी शिफ्टिंग केलं ग्लासमधनं डब्यामध्ये. तर मी लावताना एक कोकोपीटचा वापर केला आहे मातीच्या ऐवजी. कोकोपीटमध्ये ते कितपत वाढतं आहे ते पाहतो. हा एक प्रयोग आहे. कोकोपीटचा वापर करून मातीऐवजी मी बरेच आता एक असं प्रयोग करत जाणार आहे, ज्याच्यामधनं कोणीही आपल्या घरात भाजीपाला वगैरे व्यवस्थितपणे लावू शकतो. आजकाल सर्वांना माहिती कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि बाजारात जो भाजीपाला येतो त्यामध्ये बऱ्यापैकी केमिकल मारलेलं असतं आणि या केमिकलमुळं कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे. तर सर्वसामान्यांनासुद्धा आपल्या घरामध्ये, कुंडीमध्ये, गॅलरीमध्ये भाजीपाला लावता येईल, तो वाढवता येईल, या दृष्टीने हा प्रयोग चाललेला आहे. तर यासाठी मी धन्वंतरीचा RPS 76 बिजोरीच आणि सॉईल गार्डचा फायदा असा आहे की सॉईल गार्डमुळे मुळं कुजत नाही, बुरशीजन्य आजार त्या मुळांना होत नाही. RPS 76 तर सर्वांगीण विकासाकरता वापरलं जातं. त्यामुळे सर्व अन्नद्रव्य घटक, पांढऱ्या संख्या वाढते. तर हा प्रयोग करून मी हे अंजीरचे प्लांट लावणार आहे. त्याचं मिश्रण हे तयार केलं आहे. असं त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकलं आहे. पहिलं पाणी आहे, पाण्यामध्ये RPS 76 बिजोरीच आणि सॉईल गार्ड घेतलेलं आहे. आम्ही जनरली बिजोरीच हे बीज प्रक्रियेकरता वापरतो, पण मी मुद्दामून याचा प्रयोग याच्यासाठी केला आहे. ही जर प्रोसेस प्रत्येक नर्सरीवाल्यांनी केली तर त्यांच्या नर्सरीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी याचा फायदा त्यांना होऊ शकतो. अशा तऱ्हेने हा आमचा एक पहिला ग्लास भरून तयार झाला. नंतर हा दुसरा ग्लास. साधारणतः 15 ते 20 दिवसामध्ये यांना मुळं फुटतील, हळूहळू मुळं वाढत जातील. मी महिन्याभराने मी यांना शिफ्टिंग करणार आहे कुंडीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये. कारण जमिनी तर आमच्याकडं घरापुढं आपण नाही लावू शकत हे झाड. हे झाड खूप वाढतं, त्यामुळे मला घरापर्यंत लावणार नाही, घराबाजू लावणार नाही, कुंडीमध्ये लावायची वाढ करणार आहे. पहिली बॅच जी मी लावली होती ती आता बऱ्यापैकी वाढलेली, ज्यांना पानं पण नवीन फुटायला सुरुवात झालेली आहे. होपफुली याला 5-6 महिन्यानंतर अननस येतील अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये अननसचं उत्पादन फार कमी होतं. प्रयोग म्हणून करतोय, आलं तर आलं. सर्वांना विनंती आहे, आपण आपल्या घरीसुद्धा कुंडीमध्ये किंवा ट्रे सिस्टममध्ये मातीचा वापर न करता कोकोपीट, जे बाजारात 250-300 रुपयाला 5 किलोची ब्रिक भेटते, ते वापरून प्रत्येकाने आपल्या घरी भाजीपाला स्वतःच्या घरी पिकवा. कारण मित्रांनो, कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं आहे. काळजी घ्या सर्वांची. स्वतःसाठी लागणारा भाजीपाला स्वतःच उगवा, नक्कीच फायदा होईल. हे मी मागच्या वेळेस लावलेले प्लांट्स आहेत. हे सर्व प्लांट्स एकदम व्यवस्थित आले, त्यांना पानं फुटली, पण हे आत्ता लावले आहे. त्यासाठी मी RPS सॉईल गार्ड, नंतर बिजोरीच, हे 3 काही घटक वापरले. थँक्यू.